नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर IISER मोहाली. होय, अगदी बरोबर ऐकलत. इथल्या केंद्र सरकारच्या वैद्यकीय भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खूपच आनंदाची आणि उत्साहाची ही बातमी आहे. चला तर मग आजच्या या माहिती सत्राला म्हणजेच आपल्या या एक्सप्लेनरला दणक्यात सुरुवात करूया. आता बऱ्याचदा होतं काय, जाहिरात येते आणि त्यात फक्त एकच जागा बघून आपण एकदम निराश होतो, बरोबर? पण मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर तुमचा अभ्यास आणि तयारी एकदम भक्कम असेल ना, तर यशासाठी फक्त ती एकच जागा पुरेशी असते. त्यामुळे या भरतीमध्ये जरी जागा कमी असल्या तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्यासारख्या उमेदवारांसाठी ही खऱ्या अर्थाने एक सुवर्णसंधी आहे. योग्य तयारी आणि थोडासा आत्मविश्वास, बस यश नक्कीच तुमचंच आहे. बरं, आता जॉब लोकेशन कुठे असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत चालणारी ही एक अत्यंत प्रतिष्ठित अशी संस्था आहे. लोकेशन आहे नॉलेज सिटी, मोहाली, पंजाब. विचार करा, केंद्र सरकारच्या अखत्यारीत अशा एका मोठ्या आणि सन्माननीय राष्ट्रीय संस्थेचा भाग होण्याची संधी मिळणं हा एक खरंच खूप मोठा आणि शानदार अनुभव असू शकतो. हे काही साधंसुधं काम नाहीये बरं का. चला, आता जरा पुढे जाऊया आणि इथे उपलब्ध असलेल्या दोन मुख्य पदांमधला फरक थोडक्यात समजून घेऊया. एका बाजूला आहे स्टाफ नर्स हे पद. यासाठी चक्क 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 7चं एकदम भारी असं वेतन मिळणार आहे आणि वयाची कमाल मर्यादा ठेवली आहे 38 वर्षे. दुसऱ्या बाजूला आहे फार्मासिस्ट पद, ज्यासाठी 5व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 5चं वेतन असेल आणि इथे वयाची कमाल मर्यादा 33 वर्षे आहे. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पदांसाठी उत्तम पगार आणि जॉब सिक्युरिटीची अगदी 100% खात्री आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया की स्टाफ नर्स पदासाठी नक्की काय काय लागणार आहे. तर यासाठी तुमची मास्टर्स डिग्री किंवा प्रथम श्रेणीतील BSc नर्सिंग पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आणि 50 बेडच्या रुग्णालयातला कामाचा अनुभव इथे अनिवार्य आहे. आता यात काम काय असेल तर फक्त रुग्णांची काळजी घेणं किंवा औषधे देणं एवढंच नाही बरं का. डॉक्टरांशी योग्य संवाद ठेवणं आणि कठीण प्रसंगात रुग्णांसोबत अगदी भावनिक स्थिरता राखणं या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही तुम्हाला पार पाडाव्या लागतील. आता फार्मासिस्ट या दुसऱ्या पदाबद्दल बोलायचं झालं तर फक्त फार्मसीची पदवी असून चालणार नाहीये. त्यासोबतच तुम्हाला किमान 5 वर्षांचा प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण हाच अनुभव तुम्हाला तिथल्या हॉस्पिटलच्या वातावरणात एकदम परफेक्टपणे काम करायला मदत करेल. त्यामुळे ज्यांच्याकडे हे शिक्षण आणि असा भक्कम अनुभव आहे त्यांच्यासाठी ही अजिबात न सोडण्यासारखी संधी आहे. आता इथे एक थोडा नवीन शब्द आलाय, लीन वॅकन्सी किंवा लायन वॅकन्सी. याचा अर्थ काय तर तुमची सुरुवातीची जी नियुक्ती असेल ना ती 31 मार्च 2028 पर्यंतच राहील. पण थांबा, यात घाबरण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं काहीच नाही. केंद्र सरकारचा हा अनुभव तुमच्या रिझ्युमेसाठी खूप मोलाचा ठरणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात या पदाची मुदत वाढण्याची दाट शक्यता असतेच. त्यामुळे हा काळ तुमच्या करिअरला एक जबरदस्त दिशा देऊ शकतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागावर येऊया, अर्जाचं शुल्क. खुल्या आणि OBC म्हणजेच नॉन क्रीमी गटासाठी हे शुल्क 1298 रुपये आहे. EWS गटासाठी 708 रुपये भरावे लागतील. पण आता ही पुढची माहिती लक्ष देऊन ऐका, खूपच आनंदाची बातमी आहे. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, महिला उमेदवार, आपले दिव्यांग बांधव आणि माजी सैनिक यांच्यासाठी हा अर्ज पूर्णपणे, होय अगदी पूर्णपणे मोफत आहे. खरोखरच ही एक खूपच छान आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. मग आता अर्ज नेमका करायचा कसा? एकदम सोपं आहे. सर्वात आधी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे IISER-mohali.ac.in वर जायचंय. तिथे गेल्यावर करिअर्स नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि आपला ऑनलाईन अर्ज अगदी अचूकपणे भरा. पण एक गोष्ट विसरू नका, जर तुम्ही आधीच कुठेतरी नोकरी करत असाल तर तुमचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC आणि अनुभवाची सगळी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायला अजिबात विसरायचं नाही. 15 जून 2026 ही तारीख कुठेतरी लिहूनच ठेवा. ही अर्ज करण्याची अगदी अंतिम तारीख आहे. बघा, शेवटच्या क्षणी होणारी धावपळ, सर्व्हर डाऊन होणं, हे सगळे ताणतणाव टाळायचे असतील ना तर आपली सगळी कागदपत्र आजच गोळा करा आणि अर्ज प्रक्रियेला आत्ताच्या आत्ता सुरुवात करा. वेळेची वाट बघत बसू नका.
शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. केंद्र सरकारच्या या उच्चस्तरीय वैद्यकीय कारकिर्दीत एक मोठं पाऊल टाकण्याची खरोखरच हीच योग्य वेळ आहे का? तर माझं उत्तर आहे होय, नक्कीच आहे. या उत्कृष्ट संधीचा पुरेपूर फायदा घेण्याची तयारी पूर्ण उत्साहाने आत्ताच सुरू करा. आणि हो, जर तुम्हाला जॉब्स अपडेट्सबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी मेडिकल जॉब्स अपडेटला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.